नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। खूपशे विद्यार्थ्यांचे कमेंट होतं, सर MPSC चा पेपर तर झाला, बार्टीचा झाला, आरटीचा झाला, सारथी महाज्योतीचा झाला, तर सर याचा कट ऑफ किती लागणार? त्याचबरोबर आम्हाला 40 मार्क आहे, कोणाला 50 मार्क आहे, कोणाला 55 आहे, कोणाला 60 आहे, कोणाला 65 आहे, कोणाला 70 आहे, तर आमचं सिलेक्शन होणार काय? याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। की मागच्या वर्षीचा कट ऑफ किती होता, त्यानुसार त्या रिलेटेड त्याला पकडून आपण ह्या वेळेसचं किती जाऊ शकते यावर आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि कशा प्रकारे यांचं जे सिलेक्शन प्रोसिजर आहे ते पर्सेंटाईल कसं होतं हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आणि ज्यांनी MPSC ची एक्झाम दिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लेट न करता सर्वात पहिले याचा आपण कट ऑफ किती गेलेला होता ते आपण इथे बघूया। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे MPSC राज्यसेवेचा मी इथे तुम्हाला सांगत आहे आणि हे सेकंड प्रोव्हिजनल लिस्ट आहे। मला पहिली भेटलेली नाही, पण हे मी दुसऱ्याच्या बेसिसवर तुम्हाला सांगणार आहे की यांनी जे परीक्षा जे झाली होती ते परीक्षामध्ये यांनी पर्सेंटाईल मेथडवर तुम्हाला सिलेक्शन तुम्हाला दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आता पर्सेंटाईल मेथड आणि पर्सेंटेज मेथड म्हणजे काय असते ते नेमकं इथं समजून घ्या। तुम्ही बघू शकता इथे पर्सेंटाईल मेथड इथे दिली आहे। जसा हा एक विद्यार्थी आहे, जसा वैभव तलवारे, याला 98.31 पर्सेंटाईल तुम्हाला दिसत आहे। आता पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल म्हणजे काय तर नेमकं समजून घ्या। पर्सेंटेज म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, जसं 100 मार्क आहे, 100 मार्काची परीक्षा आहे, जर तुम्हाला 90 मार्क आले तर 90 मार्क तुम्ही डिवायडेड बाय 100 इंटू 100 केलात तर तुम्हाला हे 90% भेटणार, हे तुम्हाला माहिती आहे। पण आता पर्सेंटाईल म्हणजे काय? पर्सेंटाईलचा डायरेक्ट कनेक्शन असतो, जो डायरेक्ट कनेक्शन असतो तो रँक सोबत असतो विद्यार्थी मित्रांनो। तुमचं रँक किती ते डिसाईड करते की तुम्हाला किती पर्सेंटाईल असते। पर्सेंटाईलचा मतलब मार्क्स नसते विद्यार्थी मित्रांनो। जरी तुम्हाला कोणाला 95 मार्क असतील, कोणाला 90 मार्क्स असतील 100 पैकी, तरी पण पर्सेंटाईल आणि मार्क्स सोबत काही कनेक्शन नसते। फॉर एक्झाम्पल आता मी इथे तुम्हाला सांगून देतो, जसं तुम्ही समजून चाला की जसं 10 स्टुडंट आहे, 10 स्टुडंट आहे, 10 स्टुडंट पैकी 100 मार्काची परीक्षा आहे, त्यापैकी एका विद्यार्थ्याला 90 मार्क, कोणाला 85 मार्क, कोणाला 54 मार्क, कोणाला 83 मार्क असं तुम्हाला दिसत आहे। त्याचबरोबर जसा हा 90 मार्कवाला आहे त्याला सर्वाधिक शिफ्टनुसार आणि जेवढे जागा आहेत त्यानुसार याला सर्वात जास्त मार्क म्हणजे हा रँक 1 झाला, तर याचा जो पर्सेंटाईल येईल तो 100% पर्सेंटाईल येईल। आणि याच्या नंतरचे जेवढे पण खाली आहे पूर्ण खाली स्टुडंट 90 स्टुडंट असणार विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे हा त्यानंतर त्याच्या जे खाली असतील ते 99 स्टुडंट असणार। त्याचबरोबर जर आता हा 85 वाला याला जसं 90 पर्सेंटाईल असेल, याला 90 पर्सेंटाईल असेल तर याच्या खाली तुम्ही बघू शकता 85 स्टुडंट याच्या खाली असतील, म्हणजे हा याला 90 पर्सेंटाईल याच्या खाली जे आहेत, खालून जेव्हा पर्सेंटाईल मोजली जाते तेव्हा खालून विद्यार्थी मित्रांनो टॉप कडे गेली जाते आणि रँक नुसार असते। म्हणजे ह्या मार्कनुसार याला जेव्हा 90 पर्सेंटाईल आहे म्हणजे ह्या रँक मधला याला सर्व हा टॉपचा एक 85 वाला स्टुडंट आहे ज्याला 90 पर्सेंटाईल, याच्या खाली जेवढे असतील मग तेवढे याच्या खाली असतील। आता पर्सेंटाईल मेथड जी आहे ते तुम्हाला आणखी सांगून देतो। पर्सेंटाईल मेथड शिफ्ट नुसार बी असू शकतात, कारण शिफ्ट नुसार तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर झालेला आहे MPSC चा। बार्टी, सारथी, महाज्योती जो एक्झाम झालेला आहे तो वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेला आहे आणि वेगवेगळ्या शिफ्ट नुसार जे पर्सेंटाईल आहे ते सेम तुम्हाला दिसू शकते, म्हणजे 100% सुद्धा तुम्हाला दिसू शकते। 100% तुम्ही इथे बघू शकता 89, 89, 90, 90 इथे सेम दिसत आहे तुम्हाला। त्याच पद्धती इथे बघू शकता 90, 90, 89 इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, पॉईंटचे सुद्धा फरक असू शकते। आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही समजून जाल, आता तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो त्यानुसार तुम्ही नक्की समजा। फॉर एक्झाम्पल आता जसं समजून चला 500 जागा होती, 500 जागांपैकी जे फॉर्म आलेले होते ते 5 लाख फॉर्म आलेले होते। 5 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, एक्झाम दिल्यानंतर रँक असणार, इथे रँक असणार जसं इथे तुम्ही बघू शकता की रँक तुम्हाला पाहायला भेटणार इथे जसं 1 2 3 4 असं करता करता 500 टोटल 500 जागा होती तर 500 रँक आले। त्यानंतरचा 501 वा जो रँक असणार त्याला सुद्धा मार्क्स असणार। पण आता जसे 5 लाख स्टुडंट आहे, 5 लाख स्टुडंट पैकी जसा हा 501 वा स्टुडंट, आपण 5 लाख पैकी जर आपण
500 स्टुडंट मायनस करू, कारण हे 500 स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. 500 स्टुडंट यांनी पर्सेंटाईल बेसिसवर यांचे रँक होतं 500 पैकी 1 ते 500 पर्यंत यांना जास्त मार्क्स होते. हा मी 501 वाल्यांचं सांगत आहे, कारण पर्सेंटाईल जास्त असल्यावर पण सिलेक्शन नाही होत, हे सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही बघू शकता. तर 5 लाख मधून 500 तुम्ही मायनस करा तर 499500 तुम्हाला दिसणार, म्हणजे 4,99,500. तेच आता बघू शकता तुम्ही 4,99,500 डिवायडेड बाय 5 लाख तुम्ही जर कराल विद्यार्थी मित्रांनो आणि इंटू 100 कराल तर तुम्हाला किती पर्सेंटाईल, तुम्ही कॅल्क्युलेटर सुद्धा करू शकता, तुम्हाला 99.9 पर्सेंटाईल तुम्हाला दिसणार विद्यार्थी मित्रांनो. तरी ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही, कारण जागा किती होते, फक्त 500 होते. आणि 500 याच्यापैकी 99.9 पर्सेंटाईल असल्यावर पण याचं सिलेक्शन झालेलं नाही. म्हणून मार्क्स आणि पर्सेंटाईलचा काही कनेक्शन नसणार, कारण ह्या विद्यार्थ्याला जरी 95 मार्क असतील पण याच्यापेक्षा जास्त 1 ते 500 पर्यंत जे रँक आहे त्याला जास्त मार्क्स होते. म्हणून ह्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाही, कारण हा 501 वा रँक होता आणि जागा होते 500 आणि त्या 500 मध्ये 1 ते 500 मध्ये रँक त्यांना जास्त पर्सेंटाईल भेटलेले आहेत. समजू शकता 100 पर्सेंटाईलचे स्टुडंट भेटले असतील, असं पण होऊ शकते. तर अशा बेसिसवर हा पर्सेंटाईल मेथड वापरला जातो विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती गुण आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण आपल्याला माहिती नाही की आपल्या MPSC ला राज्य सेवेला किती स्टुडंटने एक्झाम दिलं, त्याचबरोबर कोणाला किती गुण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. जर कोणाला किती गुण आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानुसार एक पर्सेंटाईल आकडा काढू आणि त्यानुसार आपण एक किती पर्सेंटाईल किती बनू शकते, टॉपर कोण राहू शकते, त्याच्या बेसिसवर एक आणखी व्हिडिओ तुमच्या समोर मी प्रस्तुत करणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्ही तुमचा स्कोर, तुमची स्कीम कोणती होती, संस्था कोणती, कोणत्या संस्थेतून तुम्ही एक्झाम दिलं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आय होप तुम्हाला हा पर्सेंटाईल मेथड समजला असेल विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता हे सेकंड लिस्ट आहे, पहिली आपल्याकडे नाही होती. इथे ते पहिली जी ती जनरलची, ते वुमेनची आणि इथे वेटिंग लिस्ट सुद्धा असते, तुम्ही बघू शकता जनरल वेटिंग लिस्ट. अशा प्रकारची वेटिंग लिस्ट असते विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील, काही अडचणी असतील, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.